गणेश्वरी आत्मचिंतन आणि अध्यात्मदर्शन. अध्यात्मातून आत्मस्वरूपाचा लाभ होतो आणि प्रारब्ध बाधित होतो. संचित संपून जात चिंतनानं. संचिताचा जो साठा आहे, राग लागते. प्रारब्ध व्यवहारातलं जे कर्म आहे तुमचं, ते कर्म ठप्प होतं. पाप आणि पुण्य रहित होत. मुक्तीनंतर जे मी कर्म करायला, पाप करायला, पुण्य करायला, ते काही जम होत नाही. त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. संचित आणि एक भोगायला संचित क्रियमान जे कर्म असतात तुमचे, आमचे साठलेले, त्याचा भोग चुकत नसतो. पण आपल्या प्रयत्नाने, आपल्या साधनेनं, आपल्या संतांच्या कृपेनं, आपल्या बोधाच्या शक्तीनं, अध्यात्माच्या शस्त्रानं हे सगळं अविद्या फाटल्या जाते मुळासकट. आणि मी कोण कळल्या जातं. हृदयामध्ये मन वळल्या जातं. अंतर्भूत होतं. ह्या ओवीचा अचिंतन आहे. मन अंतर्भूत होतं आणि अंतर्भूत म्हणजे आत जातं. बाहेर जगताकडे देहाकडे राहत नाही. ती जाऊ शकत नाही. जसं उताराला पाणी टाकलं की सर खाली येतं, चढायला पाणी चढत नाही, तसं मन जगताकडे चढत नाही, सरकत नाही, खोट्याला पाहत नाही, खोट्याचं आकर्षण राहत नाही, खोट्याच्या बुद्धीला आवडत नाही, खोट्याला बुद्धी चिटकत नाही. खोटा देह, खोटं जगत, खोटं सगळं भौतिक आहे, सगळं खोटं आहे. पण खोटं वाटत नाही, त्याचं नाव मिथ्या आहे. दिसते काली नाही, आधी नाही, नंतर नाही, पाहताना दृश्य नाही. मिथ्याचा भाव असतो. सत्य तोच सगळा तो मी आहे. मग बाकीच्याशी मला काय संबंध आहे. दृश्य बाधा करत नाही ते जीवनमुक्त. दृश्य विकार करतो तो अविद्यावान, मायेच्या आधीन. दृश्याचा लोभ तो पापी, दृश्य बाधित मुक्त. दृश्यामध्ये प्रपंच, संतती, संपत्ती, भौतिक पदार्थ, घरदार आणि तुमचा देह चट्टान संपूर्ण ये लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत वस्तू, ये लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत. हो माऊली. हा, दिसू द्या ना. दिसलं तर काय व्हायला, जग दिसलं तर काय व्हायला. कुठं म्हणा ना, रज्जूवर साप दिसायला आहे का नाही. मग दिसू दे की त्याच्यात तो साप चावतही नाही, त्याला दात बी नाही, त्याला सत्ता बी नाही, त्याच्याला अस्तित्व बी नाही, तो काय करू शकत नाही. दोरी कळाली, साप भीती गेली. स्वरूप कळालं, जगताची भीती गेली. मोक्ष कळाला, बंधनाचं सामर्थ्य गेलं. बंधन काय करतं, जीवाला फासा टाकतं गळ्याला. दुःख दुःख भोगायला होतं, मी माझं करायला लावतं, रस्त्याकडे नेतं. तर अध्यात्माची शक्ती महान आहे, भक्ती छान आहे, भक्ती छान आहे. कर्म या दोघाला सहकार्य आहे. चित्तातला मल काढतं, पापाची वासना बंद करतं. एवढं कर्म करतं, पुढे नाही. त्याच्या बापाला बी काय करता येत नाही. पण तिथूनच सुरुवात आहे. अवघड आहे. कारण पापवृत्ती आणि मल निवृत्त झाल्याशिवाय पावित्र्यता येत नाही, अशुद्धता जात नाही. आणि अशुद्धता गेल्याशिवाय पुढचा मार्ग भेटत नाही, उपासना घडत नाही, ज्ञानावर बुद्धी आरूढ होत नाही, म्हणून कर्म सोडता येत नाही. म्हणून तिन्ही मार्गाचा समन्वय लावतो तो वेद. तिन्ही मार्गाचा अवलंबन होतो ती वृत्ती, आणि कशात बुडत नाही ती निवृत्ती. किती छान.
तशा ते अडकत नाही ती वृत्ती. न ज्ञानात न बघतेत न कर्मात, न देहात न वासनेत न विषयात, न नात्यात न जगात न संपत्तीत न वृत्तीत न विकारात न मोहात कशातच अडकत नाही. लोण्यातला केस सटकून निघतो, भाकरीतला केस तुटू तुटू काढावा लागतो. बापरे. वृत्तीच निवृत्त. असं नाही बाप बेटा. अलिप्त दशा म्हणतात, निर्विकार अवस्था म्हणतात, अवाच्य स्थिती म्हणतात, अरूपाचं दर्शन म्हणतात. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असते ती मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? सुख. मोक्ष म्हणजे काय? लय मोठा भंडारा, 10 किलो सोनं द्या, 5 किलो चांदी वाटा, तसं नाही. मोक्ष देणारे त्याला शरण जा, त्याला मन द्या. ती म्हणती नाही मला मन द्यायचंच नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अंतःकरण एकच डिमांड असावी की तुझी प्राप्ती. एकच मनोगत असावं, आत्मस्थिती. एकच प्रतीती असावी, स्वरूप स्थिती. बाकी सगळं खोटे देवा. तू कुठेस, तू कसा आहे, तर माझं तुझं अंतर का ठेवतो? अंतर बंद कर, भेद समाप्त कर, चिंता बाजूला कर, चित्त चिन्मय कर. ऐक्याचा अनुभव चित्तात धारण करायला एक शक्ती दे. वृत्ती ह्याकडे जाती, तिला आवर घालण्याची शक्ती दे. वासना उत्पन्न होती, ती बंद करण्याचा अधिकार दे. अविद्या सोबत राहती, तिला भस्म करण्याची ताकद दे. आणि तुला प्राप्त करण्याची साधना मुक्ती हातात दे. देशील ना पांडुरंगा? द्यावंच लागतं तुला. आईकडे लेकरू गेला, आई देतीच. स्वतः उपाशी राहते पण लेकराला खाऊ घालते. तसं तू जगाची आई आहे, तुला द्यावंच लागतंय. लेकराला सुखात आणावंच लागतंय. त्याच्या बुद्धीतला भेद संपवावाच लागतं. ओवीतलं ज्ञान हृदयात खेळावंच लागतं. बुद्धी भगवंताला मिळावीच लागते. आणि अनादिकालच्या विद्या जळावीच लागते. मग अविद्येमुळे जन्म मृत्यू तुझं माझं, माझं पोरग माझी पोरगी, हे त्याच्यामुळेच आहे सगळं. हा भाव जो उत्पन्न होतो अविद्येच्या पोटातून वृत्तीला, हे भान येतं खोट्याचं, संतती संपत्तीचं, स्वरूपाचं भान कुठे येतं? जेव्हा ज्या क्षणाला वृत्तीला स्वरूपाची जाणीव होती, अविद्या म्हणून जाती, ब्रह्मविद्या हृदयात येते, साधूची भेट होती, अज्ञानाची ताटातूट होती. ही मोक्षाची स्थिती. आणि यासाठी माई साष्टांग दंडोत, कोटी कोटी साष्टांग दंडोत माई. जन्म यासाठी, बुद्धी यासाठी आहे. संसारात मी किती हुशार आहे, मी लोकाला कशी भांडते, लोकाला कसं शब्दात बांधते, लोकाला कसं टुचू टुचू मारते. नरकात जाशील, नरकात. शांत बस. लोकाला वनवास करू नको, संतांचा सहवास सोडू नको, ग्रंथ बाजूला करू नको. तू कोण आहे हे जाणल्याशिवाय साधना बंद करू नकोस. संसार करून काय मोरी तोंड घालायचं? काय भेटलं तिथं? पोट होतं उडून गेलं, पोरगी पळून गेली, आणि शरीर झिजून गेलं, मन फाटून गेलं, अज्ञान दाटून आलं. काय केलं ग तू? काय केलं तू? तुझी पोरगी होती कामून गेली, मग तुझं पोरग होतं का सरकला बाजूला? टकुर. मी कोण हे कळल्यानंतर तुझं माझं बंद होतं. अध्यात्माकडे मन आल्यावर अंतःकरण पवित्र होतं. ओवी कळाल्यावर बुद्धीला ब्रह्मत्व येतं. संत मिळाल्यावर अभेदाचं दर्शन होतं. आणि जगत दिसल्यावर विकार रहित मन होता. संत भेटल्यावर विकारच होत नाही आणि आकार शिवतच नाही. देह मी वाटतच नाही.
विषयाचा भोग लागतच नाही आणि आत्मसुख कमी पडतच नाही. सुख दुःख तुम्हाला भेटतच नाही. अविद्या तुमच्यापाशी थांबतच नाही. ब्रह्मविद्या सरकतच नाही आणि आज सुखाची संपत्ती तुम्हाला सोडतच नाही. गीतोची एक हरिरंगी नाचे एखादाच नाचतो धन्य येतो. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे विषयी विरक्त नाही जया आपपरा. संतुष्ट सर्वदा तोय व्यापक निर्धार. संतुष्ट सदा सर्वदा व्यापक निर्धार. अन्य जगे तुझे एक हरिरंगे नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे विषयी विरक्त जास नाही आपपर. संतुष्ट सर्वदा सोये व्यापक निर्धार. वन्यजला पान वेगळं आणि हरीच्या रंगना वेगळं. हरीला पान भक्ती वृत्ती आहे मध्ये भेद आहे जिवंत. अविद्या सन्मुख आहे. पण हरिरंगात हरिरूप होणं हे ज्ञानाचा संग आहे. अविद्येचा भंग आहे. मन ईश्वरात दंग आहे. हे संताचा संग आहे. हरीचा रंग देतात ते तुम्हाला. संसाराचा रंग तर तुम्हाला हायच जन्मोजन्मी. मीन माझं चलू द्या. गाढवाचं वज तू भोगा दुःख मरा. जन्मून मरूस तर वाचणार हरकत नाही. भेट टाकता येत नाही. अभेद भोगता येत नाही. मी कोण कळत नाही. नाम घ्या वाटत नाही. ईश्वराची भेट नाही. हृदया त्याचा अनुभव नाही. जगताचा भ्रम संपत नाही. वृत्तीला ईश्वरासोबत राहता येत नाही. आणि काय केलं मग? उकरण वाटता चलू दे. उकरण घ्या सन वाटता तू तुझे लेकर आठवण विसरले जगाचे अंतःकरण. पाता संन्यासी जाण निरंतर. अर्था अर्जुना मी आणि माझं ज्यांना विसरलं तो संन्यासी आहे. तो माझ्याकडे यायला परिपूर्ण आहे. जेव्हा मी आणि माझं संपवती वृत्ती संन्यासी वृत्ती ती कशाला शिवत नाही. संन्यास म्हणजे परित्याग करणार अंतःकरण. ती कशालाही स्पर्श करीत नाही. अलिप्त दशा म्हणतात. आणि तेव्हा ती माझ्याकडे सहज येती. अनुभवाला चाकती आणि ब्रह्मरूप बनते. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. संन्यासी जाण निरंतर. रमा निकृष्टा संसारासी गा सुभटा. प्राणिया इतिया वाटा तेनी आथी. ना उत्तम मध्यम निकृष्ट 3 प्रकारचे लोक असतात ना. हो देवा. मग 3 गुण 3 धैर्य बुद्धीचे प्रकार 3 गुणाचे प्रकार 3 आणि जगातल्या जीवाचे पण प्रकार 3. एक उत्तम एक मध्यम एक कनिष्ठ 3 प्रकारचे लोक असतात. प्राणिया येते वाटत 3 भागा. या 3 गुणामुळे 3 प्रकारचे लोक बनतात. आता ऐका. जे करणीय काम्य सिद्ध ते हे मार्ग तिनी प्रसिद्ध. संसार भय संबंध जीवाया. 3 कर्म प्रसिद्ध आहेत. एक काम्य कर्म एक निषिद्ध कर्म. एक काम्य एक विहित एक निषिद्ध. हे 3 कर्म प्रसिद्ध आहेत. कोणी काम्य करतं, कोणी वाईट निषिद्ध करतं, कोणी विहित करतं. हे 3च कर्म प्रसिद्ध आहेत. हे भगवंत अर्जुनाला सांगतात. आता श्लोक आलाय आपला 30 श्लोक. त्या श्लोकात थोडस सूक्ष्म आहे. श्लोक गीतेची गंगा आणि त्यामध्ये 18व्या अध्यायाचा 30वा नंबरचा श्लोक. त्या श्लोकातून कृष्ण परमात्म्यानं जगासाठी काय अमृत भरून ठेवलंय आणि ते अमृत जेव्हा हृदयानं बुद्धीनं चाकले
तेव्हा तिला स्वतःचं रूप जाणता आले. मग तेव्हा ती त्या श्लोकावरून आपल्या भगवंताकडे आली. पण तिला त्या हा हे मनोगती माऊलींचं ज्ञानोबा आहे कृष्ण परमात्म्याचं. या श्लोकाच्या भावार्थातून जेव्हा बुद्धीचा संयोग होतो, बोधात येते आणि बोधाची शक्ती आणि बुद्धीचं ऐक्य बोधाशी होतं आणि बोध त्या मनाला ईश्वराकडे सहज नेतो आणि ईश्वराकडे गेल्यानंतर ती बुद्धी व्यवहाराला चिटकत नाही, व्यवहार टाकत नाही, पण व्यवहारात संबंध होत नाही. तोच त्या गीतेचा प्रसाद असतो. स्वतःच्या गाभाऱ्यामध्ये बुद्धी स्वतः विराजमान होते आणि भगवंताचं मनोगत त्या बुद्धीमध्ये साचत आणि ती वेदामध्ये नाचती आणि ती स्वरूपाला धरून हसती आणि तेव्हा ती योग्य पदावर बसते, देह पदावरती नसते. स्वतःचं स्वरूप जाणता येतं. ती बुद्धी भगवंताकडे जाते, देहातून बाहेर येते. ती खरी बोधाची शक्ती ती श्लोकामध्ये आहे. ते मन भगवंतात जातं. मग ते मन व्यवहाराला चिटकत नाही. त्या व्यवहाराचा त्या मनाला संबंधच नाही, कारण ते मन श्लोकाच्या शब्दाच्या गाभाऱ्यात आहे. बुद्धी त्या भावार्थात विराजमान झाली तर ते भगवंताचं मनोगत त्या हृदयात साचतं. ते मन वेदात नसतं आणि स्वरूपाला पाहून हसतं. किती सुंदर सांगितलं माऊली. खूप छान. आणि ग्रंथापाशी आपला काळ जावा, त्याच्यातलं वैभव पाहावं, त्याला प्राण द्यावा, त्याला आपलंस करावं, संताला कृष्ण कृष्ण मन व्हावं, ज्ञानोबाचं ज्ञान यावं, हे सगळं करावं या आयुष्यात. हे काय बाकीचं पलपट पसार, हातात काय काय नाही, पदरात सुद्धा काही नाही, हातात काही नाही, त्याच्यातून काही मिळत नाही आणि ते तर बाजूला सरकत नाही. काय माहित नाही काय ते असं. पण असं आहे प्रत्येक जीवाचं संबंध. जिथं काही सगळं आहे त्याच काही जाणीवच नाही, तिथं बुद्धीला जाता पण येत नाही, ब्रह्मरूप होताच येत नाही, नामात ती नाचतच नाही, चिंतनात ती हसतच नाही, अभेद ती जाणतच नाही, देहभावातून बाहेर येतच नाही. काय जीवनाचं सार्थक साधलं तुम्ही? आयुष्य बर्बाद केलं ना, कारण संसाराला मन दिलं. देऊ नका आता तरी वाहन सावध. भगवंताला मन द्या, ओवीला मन द्या, श्लोकाकडे मन घाण टाका. ते सोडून द्या ना त्याला. घाण टाकणं म्हणजे त्याच्या हातात हवाली करणं. आता लोकांना घर घाण दिल्यावर त्याचा मालक तो होतो. जसं मन घाण संताला द्यावं, त्या मनाचा मालक संत होते आणि त्याला मनाला धुते, त्याला ब्रह्मरूप पकडून येते. मग मन संताकडे घाण टाकावं, संसारात घाण टाकावं. गीतेच्या ज्ञानाला, श्रद्धेला, अभेदाला, लोकाला, मोक्षाला, भगवंताच्या अनुसंधानाला, अभेद भक्तीला, श्रीअंगाच्या शक्तीला आणि मुक्तीला मनामध्ये बसवा. काही घाण सांगा ना. हे हातपाय हे क्रियेसाठी आहे आणि बुद्धी आत्मनिश्चयासाठी आहे आणि आयुष्य हे मोक्ष प्राप्तीसाठी आहे. कसं ते अग्नीवर टाकणार आहेत. ज्याला प्रेम केलं तोच पोरगी मुखाग्नी देतो पोरगा. ज्याला माझं म्हणतो त्याच्याच हाताने अग्नी घेतो शेवटी. साधूला, मन बोधाला, तीन गोष्टीला, मन देवाला, मन साधूला, मन वेदाला, मन श्रद्धेला, मन मुक्तीला. बाकी सगळं बंद. अधिकार म्हणजे काय, अनुबंध म्हणजे काय, विचारसागर मधला महान प्रश्न आहे. एक स्टेप आहे. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. अनुबंधाच्या दृष्टीने म्हणतात त्याला चार गोष्टी: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि त्याचा संबंध. अनुबंध चतुष्टय, चार विषय असतात. अधिकारी कोणी? मोक्षाचा. त्याचे दोन दोष गेले. कोणते?
मल आणि विक्षेप. मल म्हणजे पाप करणं आणि विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता आणि जगत दिसणारं जगतरूपी कार्य म्हणजे विक्षेप. हे दोन दोष गेले चित्ताची स्थिरता. स्वतःचा विक्षेप ज्ञानाने जातो. पण चित्त अस्थिर म्हणजे विक्षेप, ते सुद्धा विक्षेपच आहे. मनात पाप म्हणजे सुद्धा मनच आहे. आणि वाईट बोलणं, वाईट करणं, दुःख देणं हा पण मनच आहे. पाप नावाचा प्रकार आहे. त्याला मल म्हणतात, मल. आणि विक्षेप म्हणजे बुद्धीची चंचलता. हे दोन दोष रहित बुद्धी असेल तर त्याला अधिकारी म्हटलंय. त्याचा फक्त आवरण निवृत्तीचा दोष राहतो आणि ते आवरून साधू काढतात बोधाच्या माध्यमातून, वेदाच्या शक्तीतून, बोधाच्या प्रसादातून ते साधू साधकाचा आवरणाला निवृत्त करतात, बोधाला चित्तात भरतात आणि अंतःकरणाला ब्रह्म करतात. त्याला मोक्ष म्हणतात. जेव्हा दोन दोष गेले, एक दोष राहिला अज्ञानाचा, तर साधूकडे जायचा. अज्ञान संपवायसाठी मी जगायलो, माझे श्वास भगवंताच्या प्राप्तीसाठीच आहे, माझं हृदय त्याच्या प्रतीसाठीच आहे आणि माझ्या आयुष्याचे श्वास मुक्ती भोगण्यासाठीच आहे. नको संसार. कोण देतो मुक्ती? ना पोरग मुक्ती देता ना पोरगी देती. फक्त दंड भोगावा लागतो त्यांच्याकडून. दंड, केवळ दंड आपल्या कर्माचा. सांगा, हिशोब द्यायसाठी आपण आलो की नाही? म्हणजे हा प्रारब्ध कर्म म्हणतात त्याला. जमानावे समोर येतं प्रारब्धाच्या रूपानं आणि ते संपल्यानंतर, ते भोग भोगल्यानंतर देह पडतो. तोपर्यंत नाही. छटछूट लोक लागत नाहीत. नाही, संसारी तर कधीच नाही जमत त्याला. त्याची बुद्धी भिकारी, तो संसारी. त्याला फक्त स्वार्थ आणि पैसा कळतो. तो संसारी. त्याला अधिकार कळतो, तो परमार्थी. ज्याला मुक्तीच्या मार्गावर येता येतं तो साधक, आणि जो मुक्त होतो तो ईश्वर. तो तुम्हाला आम्हाला हे लक्षात ठेवायचं. त्याला यावं लागतं आणि बोलावं लागतं, कारण तुमचं पुण्य त्याच्या पायापाशी घातलेलं असतं, म्हणून त्याला बोलावं लागतं. त्याला येऊन सावध करावंच लागतं. कारण प्रत्येक नाही, त्याला दुःख वाट नाही साधकाचं. येतो, बोध देतो, निघून जातो, बुद्धीला आपल्याकडे घेतो, प्रारब्ध बाजूला करून जातो. हो ताई. रामकृष्ण हरी. साष्टांग सद्गुरू. कार्य भयावय. कोणत्या कार्यापासून भय? कशापासून भय नाही? प्रवृत्ती भयाला कारण आहे आणि निवृत्ती आनंदाला कारण आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयावय. कोणती प्रवृत्ती भीतीला कार्य आहे, कारण आहे, आणि कोणती निवृत्ती सुखाला कारण आहे. कोणचं कर्म प्रवृत्त होऊन करावं आणि कोणचं कर्म करू नये. कर्म करताना प्रवृत्ती बुद्धीची असावी की बुद्धी कर्मातून बाजूला असावी. बुद्धीचा आणि कर्माचा संबंध नसावा, फलाची आशा नसावी, स्वरूपाची स्थिती भोगण्यासाठी कर्म बाजूला टाकावं आणि त्या कर्माला सोडून बुद्धीनं स्वच्छ बनावं. कर्माच्या फळाचा परित्याग करून संन्यास योगात यावं आणि निरीच्छ व्हावं आणि साधूच्या श्रवणामध्ये स्वच्छंद बनावं. श्रवणाच्या माध्यमातून स्वतःला ओळखावं आणि स्वतःला ओळखून विषयाला सोडावं. विषयाला सोडून बंधन तोडावं आणि बंधन तोडून मुक्तीच्या मार्गावर थांबावं. मुक्तीच्या मार्गावर गेल्यावर आपल्या रूपाला पाहावं आणि रूपाला पाहता पाहता आरोप बनावं. कार्य आणि अकार्य काय करावं
सगळ्याला सावध करतो. स्वतः वेद स्वयंभू परमात्मा समोर येतो. वेदो नारायण. दोनच शब्द होते, पुढे गेलेच नाही. नाही पुढचं नाही चाललं. बघा ऐका, पार्थ सात्विकी बुद्धीचा पार्थ सात्विकी. सात्विकी बुद्धीने मोक्ष आहे. ती बुद्धी माझ्याकडे, ती मला जाणती. मुक्तीसाठी ती योग्य होती. म्हणून सत्वगुणात राहत तमोगुणात टाक. रजाला संपव, सत्वाला वाढव, आणि त्यामुळे तुला माझी प्राप्ती आहे. म्हणून सत्वा संजय येते ज्ञानम, रजसो लोभ एवच. हो मग सात्विक बुद्धी किती छान. साठीच स्वरूपाला धारण करू शकते. सात्विक अंतकरण शांत असतं आणि सात्विक मन भगवंतामध्ये बसत. रजोगुणी मन नाही. तमोगुणी तर विटाळच आहे. चांडाळ आहे तमोगुणी. विटाळ आणि चांडाळ दोन उपाधी आहेत त्याला. तमोगुणाचा त्या लोकांचं दर्शन पण होणे नसावं रे बाबा. त्याची सावली पण नसावी. न जाणू आपल्याकडे येते. निवृत्तींच कार्य भयावै बंध मोक्षं च या व्यक्ती बुद्धी सापार्थ सात्वकी. ऐका, बुद्धी सापार्थ सात्विकी. अर्जुना, भगवंत बोलतात प्रवृत्तींच निवृत्तींच कार्य भयावै. कोणतं कर्म करा बुद्धीनं, कोणचं कर्म करू नये. म्हणजे कर्म मार्गात किती प्रकार आहेत. एक संन्यास कर्म आहे, एक विहित कर्म आहे, एक निषिद्ध कर्म आहे. मग तिने कशाकडे जावं, कोणत्या कर्माकडे प्रवृत्त व्हावं. काम्य कर्म करावं नाही, निषिद्ध नाही, संन्यास हो. मग प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्य भयावय. कशापासून भीती उत्पन्न होती. काम्य कर्म, निषिद्ध कर्म, विहित कर्म नाही, कार्य भयावय. मग कोणतं कर्म भीती उत्पन्न करतं. निषिद्ध करायचं नाही, काम्य सतत करायचं नाही, कधीतरी प्रसंग पडल्यावर, नरड्यापर्यंत आल्यावर. मग प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्य भयावय. कशापासून भीती उत्पन्न होती. कशापासून मोक्षाकडे जाता येते बुद्धीला. कशापासून बंध संपतो. हे कार्य मी करणार आहे हे जेव्हा तिला कळतं, तर ती कार्य कोणतं करावं आणि कोणतं करणं शोधती आणि निवृत्ती मार्गावर जाते. कोणचा निवृत्ती मार्ग. मोक्ष मार्ग म्हणजे निवृत्ती आहे. धर्मशास्त्र म्हणजे प्रवृत्ती आहे. जे सांगितलं ते विधीनं करायचं, धर्मानुसार आचरायचं, बाकीचं काय करायचं नाही. प्रवृत्ती का होती ते विधीनं वागण्यासाठी, आणि निवृत्त का होते अज्ञान टाकण्यासाठी, मी कोण करण्यासाठी, संन्यास मार्ग घेण्यासाठी, कर्माचा संबंध टाकण्यासाठी, कर्माचा फळ सोडण्यासाठी. निवृत्तींच्या भयावय. पाप पुण्य. पाप झाले की नरकात जावं लागत, पुण्य झाले की जन्माला यावं लागत. भयावय. कार्य भयावय. कोणचं कार्य करावं, कोणत्यापासून भीती होती, कोणत्यापासून भीती जाती. निष्काम कर्म केले की कार्याची भीतीच नाही, आणि सकाम संबंध कर्माचा केला, करता होऊन कर्म केलं तर भीती संपतच नाही. कर्माचा करता होऊन जर कार्य केलं तर भयाभय, आणि कर्माचा वाद करून अकर्ता होऊन जर कार्य केलं, फलाच्या अभिलाषा सोडून जर कार्य केलं तर निवृत्ती मार्ग आहे. कर्माचा संबंध केला तर पुण्य मार्ग आहे, आणि कर्माचा अभाव झाल्यावर मोक्ष मार्ग आहे. झाला मन श्लोक झालो, काय राहिलं वाचायचं. कळत नाही लोकांना. अर्थ घेतात, अर्थासगळं बोलतात, पूर्ण जातच ते त्यांना नाही. हृदय मोकळं आहे माई. कोणत्या कर्मामुळे भीती तयार होती, कोणत्या कर्म केल्याने बंधन जातं, कोणत्या कर्माने मोक्ष हातात येतो.
कार्याकारी भयाभय. अभय म्हणजे भीती जाते, भय म्हणजे जन्म येतो, दुःख भोगावं लागतं. तर का रे देवा, सात्विक बुद्धीनं माझी प्राप्ती होती, रजगुणानं वासना उत्पन्न होती, तर मग वासना आणि भोग, तर मग चला ऐका. म्हणून अधिकारे मानिले, जे विधीचे नि ओघे आले, ते एकच येते भले नित्य कर्म. ते एकच येते भले नित्य कर्म. जे विधीच्या मार्गाने तुमच्या धर्मानुसार जे तुमच्या वाट्याला आलं कर्म, ते नित्य कर्म कर, तुला माझी प्राप्ती होईल. चला. अधिकार म्हणे मानले, जसा जसा अधिकार आहे कोणतं कर्म करण्याचा. ज्ञानसंध्या ब्राह्मणाला सांगितली, वैश्याचं वेगळं, शूद्राचं वेगळं, ब्राह्मणाचं कर्म वेगळं. जे वाट्याला आलं ते करायचं. माझं भोवताली मुगन उडदन त्याच्या रांगोळ्या कोणत्या वेळात लिहिले सांगा, कोणत्या वेळात. मी अधिकार मानले, जे विधीचे नियोगे आले, त्यांचा तसा अधिकार आहे. जी वेदानं सांगितलं तुम्ही हे करा, त्यानुसार वेद कर्म ज्याच्या वाट्याला आलं त्यांना ते केलं, ते सात्विक बनला, तो पुढे त्याचा अधिकार वाढला आणि नंतर तो मला जाणू लागला. भक्तीचा संगम आला, वेदाचा मार्ग दिला आणि अनुभवलं त्यानं मला मोक्ष. हो माऊली, किती मस्त. हॅलो प्रेरणा, आम्ही ब्रह्म प्राप्ती फळ तिथे सुनी केवळ, विजय जैसे काजळ से विजय तहाणे. असं तहान लागणार पाणीच प्यावं लागतं आणि मग मन तृप्त होतं. तस आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ. आत्मप्राप्तीसाठी दृष्टी कशी पाहिजे, सात्विक बुद्धी पाहिजे. जसं तहान लागण्याला पाण्याचीच गरज आहे, तसं आत्मप्राप्तीसाठी सात्विक वृद्धीचीच गरज आहे. सांगा चुकलं का ते? हो माऊली. सॉरी वरी गेले. मानले जे विधीचे ओघे आले, ते एकच आहे ते भले नित्य कर्म. ज्या ज्या वर्णात जे जे लोक वर्णाश्रमानुसार जे कर्म आलं आणि ते आपण पालन केलं, ते वेद कर्म आहे आणि त्यावेळेस तुला माझी प्राप्ती आहे. तेच आत्मप्राप्ती फळ तिथे सुनी केवळ, विजय जैसे काजळ से विजय तहाणे. येतिरुणे ते कर्म सांडे जन्म भय विषम, करुण दे सुगम मोक्ष सिद्धी. करुण दे सुगम मोक्ष सिद्धी. ते कर्म मोक्षाकडे आणतं. साक्षात कर्म मोक्षाला कारण नाही, मोक्षाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. आणि तेच कर्म इतरुने जे कर्म सांडे जन्म भय विषम, वाट्याला आलेले वेद कर्म जन्म आणि मृत्यूला सांडून देतात, मोक्षाच्या मार्गाकडे तुला नेतात, साधूची भेट करून देतात, तुला माझ्या स्वरूपाची जाणीव होत राहते. म्हणून वेद कर्माला सोडू नको. ऐसे कर्म करी तो भला. तो असं कर्म वेद करतो तो भला आहे, चांगला आहे. संसार भय सांडीला, म्हणजे संसाराची भीती, जन्म मृत्यू गेलं त्याचा. संसार म्हणजे लेकर बाळा नाही, जन्म आणि मृत्यूची भाग लागलेली धाड, त्याला म्हणतात संसार भय. संसार भय सांडीला करणे त्वे आला मुमुक्षु व्हावा. कशा कळाला मग वेद कर्म करून त्याला मुमुक्षु पद आलं, मोक्षाची इच्छा तयार झाली. मुमुक्षु व्हावा. आज अष्टमी का नवमी काय आज? जी बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा. भरवसा म्हणजे आपल्या वाट्याला आलेले भेद कर्म हेच करायचं, तिला भरोसा आहे, तिथे तिच्या निष्ठा असते. आणि हे मी करणार आहे, ते कर्म मला भगवंताकडे नेणार आहे, हा तिला भरवसा असतो. म्हणून त्या वेद कर्माच्या ठिकाणी निष्ठा ठेव, ते कर्म सतत कर, बुद्धी सात्विक कर, आणि त्या सात्विक कर्माच्या मार्गातून तुला माझा मार्ग लागतो. तुला मोक्षाची इच्छा तयार होती आणि संतांची भेट होती आणि तुला माझी प्रतीती येते, ती मोक्षाची स्थिती. बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा, मोक्ष ठेविला ऐसा
जोडील येथ ते मोक्षायला ठेवलाय विध कर्म टाकून काम्याकडे जाऊन निषिद्धाला शिवू नको मी केलं म्हणू नको कर्माचा संबंध धरू नको कर्माचं फल मागू नको आणि कर्म बंद करू नको बुद्धेचा बळी आकांडे भरवसा मोक्ष ठेविला ईसा जोडला येथ म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी पुढं काय बोलले ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना मग आम्ही काय करावं आणि काय करू नये हे प्रश्न केला यावरून भगवंताला अर्जुनाला ऐका म्हणून निवृत्तीची मांडली आता निवृत्त म्हणला ना तुम्ही कर्माकडे झाली बुद्धी आमची कर्म करून वृत्ती निवृत्ती कर्माला सोडून दिलं मग त्या वृत्तीला बुडाला घालून टाकावं मी केलं या कर्म अहंकाराला मग ती बुद्धी तळाला घातली तर माझी ओळख होती आणि ती जर मी केलं म्हणल्या माझी ओळख जाते खरे माऊली आलोत ना कर्माकडे आलोत आम्ही निष्काम झालो पण मी निष्काम कर्म केलं हे पण संस्कार नको त्या संस्काराला पण पाया तळी घालून टाकायचं बुडीला तळाला घालून टाकायचं नटा सोडला पण मी हे कर्म निवृत्ती मार्गावर करायलो कर्माला सोडून कर्म करायलो हे पण संस्कार नको ही पण बुद्धी नको आणि हे पण बुद्धीमध्ये ते संस्कार नको ती बुद्धी ते संस्कार तळाला घालून टाक बुडाला टाकून टाका आणि कर्म सुरू ठेवत चला ते संस्कार बंद झाल्यावर कर्माचा तो संबंध संपतो आणि कर्माचा करता पण बाजूला सरकतो तो भगवंताकडे जातो कर्म होत राहतो त्याच्या संस्कारने त्याचा संबंध नाही त्याचं फल नाही त्या कर्माची आशा नाही त्या कर्माची आसक्ती नाही पण कर्म झाल्याशिवाय थांबायचं नाही कर्माला पाहायचं कर्माजवळ नाही राहायचं हे सोडलं तो मेन पाहणं ज्ञानमय अवस्थाला यायची आणि कर्मात येणं तिथे अविद्येची अविद्या कर्मात बुद्धीला ठेवती असे सिद्धांत वेदाचा बुद्धी हलक होती आणि बुद्धी वेदाकडे जाती स्वच्छंदवंती आणि स्वतःला ओळखती कर्माला सोडून पुढे जाते कारण कर्माला सोडल्या परमेश्वराची ओळख आहे आणि परमेश्वराचा स्पर्श आहे कर्माचा संबंधामध्ये भगवंताचा संबंध होत नसतो म्हणून हा अध्याय 18वा श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरपूर